अरे तो तर बॉसची गांड चाटतो रे. सर्वात मोठी बातमी, आता चावून चावून चोथा झालेले विषय पुन्हा एकदा चघळले जाणार. आता बळदचा उत्साह गाईस, बळदचा उत्साह. अरे ऑफिस पॉलिटिक्स सोडा, इथं रिअल पॉलिटिक्स चालू झालंय. तयार व्हा चुत्या बनायला, कारण येत आहेत निवडणुका. अरे मी आतापर्यंत एकदा पण वोटिंग केलं नाहीये, तरी पण वोट चोरी बद्दल बोलूयात का? वोट चोरी? हा, ईव्हीएम मशीन बद्दलचा हा एक जेनरिक डायलॉग. अरे ते सोड रे. EMI, म्हातारीचा दवाखाना, लेऑफचं टेन्शन, महागाई यासारखे महत्वाचे विषय गाढवाच्या गांडीत घालून 1 तास कम्युनल गप्पा मारायचं का? कम्युनल किट वाटपाच्या गोंधळामध्ये अत्यंत महत्वाची ब्रेकिंग न्यूज हाती येते, जी आम्ही 1 महिन्यापासून दाबून ठेवली होती. घोटाळा घोटाळा घोटाळा. आता त्याच घोटाळेबाज नेत्याची जाहिरात आपण पाहूया, कारण याच जाहिरातीवर चालतं आमचं चॅनल. आज पातूर लय ऑडिशन दिल्या, मॉब मध्ये उभं राहून ज्युनियरची कामं करून वैतागून गेलो होतो. 500 रुपये पर डेच्या वर गाडी पुढे सरकलीच नाही. त्या दिवशी मात्र चमत्कार झाला. कास्टिंग वाल्याचा फोन आला आणि मला म्हणायला लागला, मुख्य भूमिका आहे, 15,000 पर डे देतो, येता का? आर्ट फिल्मच्या गांडीवर लात मारून सेटवर नाव बनवून चोरून घेऊन आलो. भ्रष्टाचारी पक्षाच्या या ऍड मुळे माझं लीड रोलचं सफान पुरं झालं. आता शेवटी एक टॅगलाईन बोलतो, आमच्या नेत्याचे कैक झोल, त्यांच्यामुळेच मिळाला मला लीड रोल. मला तर काय शॅड आवडले नाही जाहिरात. काय म्हणणं आहे तुमचं? सगळ्यांना समान संधी मिळते असं दाखवण्यासाठी उमेदवार निवडीचं नाटक करू? अरे त्याचं विसरलंय. ए पाठवरे ते इच्छुक. नमस्कार, मी सुशिक्षित उमेदवार, माझ्याकडे 2 पदव्या आहेत. ए कोणी पाठवलं रे याला? नमस्कार साहेब. कट्टर रे कट्टर. मग सतरंजा कोण उचलणार? साहेब कुठून आलंय? कुठून? साहेब नमस्कार, मंडळी आहेत आमच्या. स्थानिक उमेदवार आहे साहेब. गेले 20 वर्ष ना इथं सामाजिक कार्य करतोय. हे सामाजिक नाही, राजकीय. राजकीय इन्फ्लुएन्सर आहे साहेब. 1 मिलियन फॉलोअर्स आहेत. देऊ का तुमका? देऊ ट्रान्झॅक्शन दाखवू का? तुम्ही बाहेर थांबा, नंतर बोलवतो तुम्हाला. अहो फुटून आलंय, फुटून. कसं आहे? कुठून कुठून? ऑब्वियस महापुरुषाच्या नावाने घोषणा देतो, कारण मी जातीचा उमेदवार आहे. जाती जाग्या ना, थांबा जरा थांब. अहो कुठून कुठून घ्या की, नाही म्हणायचं नसतंय. आता देऊया राष्ट्रभक्तीची घोषणा. याच उत्साहामध्ये देऊया राज्याच्या नावाने घोषणा. तुम्हा सर्वांना एक करण्यासाठी देऊया ग्रामदेवतेच्या नावाने घोषणा. तुम्हाला वाटत असेल मी याची शूटिंग काढतोय, शेट मी तर गेम खेळतोय. पुढची 20 मिनिटं मंचावरील येड झव्यांबद्दल मी इथं बोलतो. मंचावरील सन्माननीय, माननीय, आदरणीय, वंदनीय साहेब तुमचं बोरिंग भाषण म्हणून मध्येच टाळ्या वाजवतो. मला माहिती आहे तू बोर झालाय धावण्या, पण तुला 500 रुपये देऊन आणलाय, त्याच्यामुळं माझी ही शेवटची घोषणा ऐकल्याशिवाय जायचं नाही. आणि म्हणून जाता जाता सगळ्यांना एक करण्यासाठी ग्रामदेवतेच्या नावाने घोषणा. मोक्कर गर्दी होती हो. ती रील साठी आलेली चटणी भाकर काढ बरं, गाडीत आता उरकून टाकू. ले घ्या भाऊ. आहे झालं प्लेट मध्ये. अहो मी आता घरी वाटलं पाहिजे, पेपर टाक. प्लेट मध्ये खातोय, खास तुमच्यासाठी आणलं होतं. आता कसं गरीब वाटलं पाहिजे. लेच बॅनर बनवलंय, याचं काम अडकलं का आपल्याकडे? काय हो का भाऊ, चाटायला येतोय घास का हो. जर पेपर दिसू दे ना भाऊ. निवडणुकीला लोकांना या चुत्यामध्ये काढू जरा, चटणी भाकर खाऊ र गड्या, चटणी भाकर खाऊ. जमलेल्या लोकांच्या हातामध्ये केळ देऊ, चटणी भाकर खाऊ र गड्या, चटणी
भाकर खाऊ. फेक आपुलके म्हातारे, फेक आपुलके. जिथे आहेस वय अजून तू बताला 2000 रुपये घेणार आहेस तरी तुझ्या तब्येतीची चौकशी करते. माझ्या तब्येती जरा दे माय. 2000चा काळ गेला, यावेळी 5000 द्यावं लागतं. ढेकळं 5000 देते म्हातारे तुला मी. ढेकळा निवडून येते बाई तू. फोडते की तुझ्या लेकराला एका क्वार्टरवर. येऊ का दादा? येतो हे बघ, मागच्या वेळेसारखा घोटाळा नको. मी 2 वेळा नाही नाही म्हणेल, तिसऱ्यांदा तू मला आग्रह करायचा. उगा झोपायचं संग करू नका. तसं मी तुमचीच वाट बघत होतो, तरी बी बळच आश्चर्यचकित होतो. तुम्ही आहेत वय. अरे या गल्लीतल्या लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे. लई लोणी लावावं लागते. एकदा आग्रह करा. 2दा आग्रह केला ना त्यांनी का सांगू आपलं ठरल्याप्रमाणे. आपल्या घरात 4 मतं आहेत ती 1 2 3 4. तसं फुकटच पैसे आहेत बरं, तरी मुकून घेतो. त्या मतदानाला ये, मग फुल पेमेंट देतो. बर ते गाडी पाठवा बरं. बर बर बर, म्हणजे तुमचेच पैसे घेऊन तुमच्याच गाडीत येऊन दुसऱ्याला मत देतो. Umid, what? Bro, I don't give a fuck about that anyway. I just need a Snapchat story. मी आलोय रिक्षात बसून. मला ना आमच्या ह्यांनी सांगितलं कोणाला वोट द्यायचं ते. सिंक मध्ये बोलणार लोकशाहीचा डायलॉग. मला सगळ्यांनी नोटा दिलेत म्हणून मी दाबणार नोटा. आधा पादा कोण पादार. तर मंडळी तुम्ही बघू शकता माझ्यासोबत आहे TRP. 105 वर्षाचा TRP आहे. TRPचं म्हणणं काय आहे आता आपण बघूया. अरे भाड्या, बातमीच्या येळलाच बरा येतोस. जरा औषध पाण्याचं बी विचारत जा की. मला तर डायरेक्ट 5 वर्षांनी बाहेर काढत्यात, बटन दाबायला लावत्यात आणि पुन्हा घरात नेऊन ठेवत्यात. तर मंडळी तुम्ही आता पाहिलं TRPचं म्हणणं काय आहे. हा TRP दर 5 वर्षांनी मला भेटतो आणि मी तो तुमच्या समोर पेश करतो. मतदान तर झालेलं आहे, आता प्रतीक्षा आहे निकालाची. बेकार वैताग आला या इलेक्शनचा. जरा टीव्ही लावतो का? हे गे लावला. नमस्कार, तुम्ही बघता एक्झिट पोल. अरे यार सुरू झालं यांचं, बदल चॅनल. या सुद्धा चॅनलवर फक्त एक्झिट पोल. एक काम कर, म्युझिक चॅनल लाव. एक्झिट पोल, एक्झिट पोल बघतोय ना भाऊ, एक्झिट पोल. आपण पाहू शकतो या भामट्यांचा एकच जल्लोष इथं सुरू आहे. तुमच्याप्रमाणे मी सुद्धा आश्चर्यचकित आहे की हा गांडू कसा काय निवडून आला. पण हा विजय नक्की कोणाचा आहे? चला पाहूयात, बोलतं करूयात विजय उमेदवार. नमस्कार साहेब, काय सांगाल हा विजय नक्की कोणाचा आहे? खर तर हा विजय माझ्या एकट्याचा नसून या सर्वांनी घेतलेल्या नोटांचा तो विजय आहे. हा विजय त्या गरम गरम वाटलेल्या चिकन मटन बिर्याणीचा आहे. हा विजय त्या दारूच्या बाटल्यांचा आहे. भाऊ 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 मला भेट. होय होय, हा विजय त्या निळ्या, हिरव्या, पिवळ्या, लाल, नारंगी, केशरी, तांबड्या, ग्रे, गुलाबी अशा निरनिराळ्या रंगाच्या नोटांचा हा विजय आहे. हा विजय खोट्या आश्वासनांचा आहे. हा विजय आम्ही पेटविलेल्या जातीय तंगलीचा आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. खऱ्या अर्थाने मला आनंद नाही तर खूप वेदना होत आहेत या विजयाच्या. त्याचं कारण आमच्या पिढ्या पिढ्यांनी कमविलेली जी इस्टेट होती, ती इस्टेट या सगळ्यांमुळं मला मागच्या काही महिन्यात फुकून टाकावी लागलेली आहे. आणि म्हणून मी ठरवलेलं आहे की येणारी 5 वर्ष मी एकटा मिळून या सगळ्यांना कसा खोडा लावतो ते तुम्ही बघा. जय हिंद, जय भारत. आता तुमच्याकडे सबस्क्रिप्शनची भीक मागतो आणि हे बोलतील लाईक करा. त्याच उत्साहामध्ये दुसरा डायलॉग बोलतो, पुन्हा हे बोलतील शेअर करा. शेवटचा डायलॉग बोलतो आणि हे बोलतील सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल दावा.